प्रभाग क्रमांक 22 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रचार कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन। नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 22 मधील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे प्रभाग क्रमांक 22 मध्ये अ गट अनुसूचित जाती महिला संध्या जगदीश पवार, ब गट इतर मागासवर्ग गणेश पोपटराव खरजूल, क गट सर्वसाधारण महिला मोनाली प्रकाश बंटी कोरडे, ड गट सर्वसाधारण पुरुष विक्रम रामदास कोठुळे निवडणूक लढवत असून त्यासाठी सखोल रणनीती आखण्यात आली आहे। त्यानुसार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने प्रचारात उतरले आहेत। यावेळी प्रचार कार्यालय उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार सरोज अहिरे यांनी देवळाली गावातील रखडलेल्या विकास कामांवरून विरोधकांवर जोरदार टीका केली। गावातील पाणी, ड्रेनेज, शौचालय यासारख्या मूलभूत प्रश्नांकडे मागील लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले। राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत। यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानात घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले। आमदार सरोज अहिरे यांनी माजी नगरसेवक विक्रम कोठुळे यांच्या कामाचा आढावा घेत कोठुळे यांचा प्रभागात सातत्याने जनसंपर्क असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले। तसेच व्यापारी बँकेचे कामकाज सांभाळणारे गणेश खरजूल आणि इतर 2 उमेदवारही उच्च शिक्षित असून आगामी काळात प्रभागाचा विकास योग्य पद्धतीने मार्गी लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भाऊ रडायचं नाही, लढायचं। कारण ज्याचं मन कोमल असतं ना त्याच्या डोळ्यात पाणी येतं। दगडाच्या काळजाच्या लोकांच्या डोळ्यात लवकर पाणी येत नसतं। म्हणून तुमच्या अश्रूंचा हसू ते करतील, म्हणून रडायचं नाही, लढायचं। विकास कामांबद्दल मी जास्त काही बोलणार नाही, कारण काम करणं, कामाचा फार वेळ आहे मला। गरीबाला बांधील भाऊ बर आभारी दादा, तुम्ही जाणीव ठेवताय पण मतदान करा। आज विकास कामांवर काय बोलायचं तेच बोलून मी काम करणार आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे। आणि आपण जर हे 4 उमेदवार घेऊन आलेलो आहोत तर हे चांगले उमेदवार, स्वच्छ चरित्राचे, निष्कलंक, कुठलाही आरोप नसलेले, धंदा हे पण करतात, बिझनेस हे पण करतात, तो त्यांचा रोजीरोटीसाठीचा, उदरनिर्वाहासाठीचा प्रयत्न आहे। पण त्या प्रयत्नांमध्ये कुठल्याही गोरगरिबांची, माजी सैनिकांची, कोणाची फसवणूक करून ते कधी वरती आलेले नाहीये। आणि म्हणून या चांगल्या लोकांना आपण निवडून द्यायचं आहे। आणि जर मी एखाद्याची गॅरंटी घेते तर ती गॅरंटी किती पक्की असते हे तुम्ही गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये अनुभव घेतलेला आहे। जसा दादाचा वादा तसा ताईचा वादा, तुम्ही सर्वांनी, ताई ही मला आपुलकीची एक पदवी दिलेली आहे। तुमची ही ताई तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही। आज कैलासवासी रामदास काका कोठुळे इथे आज आपल्यामध्ये नाही हा दिवस बघण्यासाठी, पण माझ्या मीनाक्षी मावशींनी हा विक्रम तुमच्या आणि माझ्या पदरात टाकलेला आहे, त्याला आपण निवडून आणायचं आहे। गणेशभाऊ खरजूल माझ्या विधानसभेला दम दमला, आता त्याच्यासाठी मी दम दमणार आणि त्यांना निवडून आणणार। जगदीशभाऊ पवार
महिला आरक्षण आल्यामुळे वहिनींना उभं केलंय. त्यांची रुग्णसेवा याचा अनुभव अनेक लोकांनी घेतलेला असेल. गरीब कार्यकर्ता आहे, पावत्या देऊ शकला नसेल, कोणाला पैसे देऊ शकला नसेल, माझी मायबाप जनतेला, कार्यकर्त्यांना, मंडळाच्या लोकांना विनंती आहे, गरीब कार्यकर्ता आहे, इतरांसारखा 2 नंबरचा पैसा त्याच्याकडे नव्हता, त्याला महापालिका समजली नाही, काही लोकांनी उमजू दिले नाही पदावर असताना सुद्धा. त्याच्यामुळे त्याला सांभाळून घ्या आणि त्यांच्या पत्नी संध्याकाळी पवार यांनाही बहुसंख्य मतांनी निवडून द्या. चौथ्या आमच्या वहिनी आहेत मोनाली वहिनी कोरडे, आमचे मनुमामा कोरडे. आपण नेहमी सोशल मीडियामध्ये बघत असाल, राष्ट्रवादीचा लेटर हेड घेतलं, इकडे निवेदन दे, तिकडे निवेदन दे, लोकांचे प्रश्न मांड. पक्षाने आज या लोकांना न्याय नाही द्यायचा, केस पांढरे झाले त्यांचे. पक्षाचं काम करता करता 40 वर्षांपासून नाही मिळाली संधी, पण आज नाही द्यायची तर कधी द्यायची. महिला आरक्षण होतं म्हणून त्या म्हटल्या, त्यांची परवानगीने ते म्हटले माझ्या सुनबाईला द्या, आम्ही 100% त्यांचं काम करू. आणि म्हणून या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आपण या वहिनींना उमेदवारी दिलेली आहे. या सर्व लोकांना निवडून आणण्याची जबाबदारी तुमची, माझी, सर्वांची आहे.